तर मित्रांनो, आज आपण एका अशा लेन्सचा रिव्ह्यू करतोय जी फार रेअरली पाहायला मिळते, पण तिची निकॉन युजर्समध्ये खूप जास्त क्युरियोसिटी आहे. ती लेन्स म्हणजे निकॉन Z35 1.2 लेन्स. 35mm फोकल लेंथ आणि 1.2 ॲपर्चर म्हणजे लो लाईट फोटोग्राफी आणि एन्व्हायरमेंटल पोर्ट्रेटसाठी आयडियल लेन्स. चला तर मग बघूया, एवढे पैसे देऊन ही लेन्स घेणं वर्थ आहे का, आणि या लेन्समध्ये असं काय खास आहे. तर सर्वात पहिले बघूया इमेज क्वालिटी. इथेच ही लेन्स खरी जादू दाखवते. तर मित्रांनो, ही निकॉनची एस लाईन लेन्स आहे, त्यामुळे प्रीमियम ग्लास क्वालिटी यूज केलेली आहे. तर या लेन्सला मेशो ॲमॉर्फस कोट आणि नॅनो क्रिस्टल कोट यूज केलेलं आहे. त्यामुळे ही लेन्स हायेस्ट क्वालिटीचं अँटी रिफ्लेक्शन परफॉर्मन्स देते आणि घोस्टिंग आणि फ्लेअर पण एलिमिनेट करते. तर 1.2ला पण ही लेन्स अमेझिंग शार्पनेस देते आणि सेंटर टू कॉर्नर शार्पनेस पण एकदम जबरदस्त मिळतो. तर याचं बोके पण एकदम सॉफ्ट आणि क्रीमी आहे आणि याचं बॅकग्राऊंड ट्रान्झिशन पण एकदम लिनियर आणि प्लीझंट आहे. तर रात्रीच्या वेळी शूट करताना किंवा अगेन्स्ट लाईट शूट करताना रोमॅटिक ॲब्रेशन किंवा कलर फ्रिंजिंग खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल केलं या लेन्सने. तो 1.2 ॲपर्चरसारख्या लेन्समध्ये ऑटोफोकस ॲक्युरेसी खूप इम्पॉर्टंट असते. फॉर्च्युनेटली या लेन्समध्ये ऑटोफोकस खूप फास्ट आणि सायलेंट आहे. तर या लेन्समध्ये 2 STM मोटर वापरले, त्यामुळे ऑटोफोकस खूप फास्ट लॉक होतो आणि फोकस ब्रिदिंग पण खूप कमी आहे. तर डिझाईन आणि बिल्ड क्वालिटीबद्दल बोलायचं तर ही 1.2 ॲपर्चर लेन्स असल्यामुळे थोडी मोठी आणि हेवी आहे. पण तुम्ही जर Z8 Z9 सारख्या बॉडी बरोबर वापरणार असाल तर ती खूप चांगल्या प्रकारे बॅलन्स होते. तर एस लाईन लेन्स असल्यामुळे वेदर सील्ड आहे, तर तुम्ही धुळीत किंवा हलक्या पावसात पण वापरू शकता. तर आता या लेन्सचे प्रोज आणि कॉन्स बघूया. कॉन्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर ही बजेटच्या बाबतीत थोडी एक्सपेन्सिव्ह आहे आणि गिम्बलवर यूज करण्यासाठी थोडी जास्त हेवी होईल. तर या लेन्सचे ॲडव्हान्टेज सांगायचे झाले तर दिस इज द ओनली OEM लेन्स विच हॅज 1.2 ॲपर्चर फॉर 35mm फोकल लेंथ. दुसऱ्या कुठल्याही कॅमेरा ब्रँडमध्ये हे ऑप्शन नाही. सेकंडली, लाईक ऑल एस लाईन लेन्सेस, इट हॅज गॉट अमेझिंग शार्पनेस इवन ॲट 1.2 ॲपर्चर अँड ए पंची मायक्रो कॉन्ट्रास्ट. इट रेंडर्स ब्युटिफुल सॉफ्ट बोके अँड हँडल डायरेक्ट सनलाईट विथ कॉन्फिडन्स. तर मग आता महत्त्वाचा प्रश्न, ही लेन्स नक्की कोणासाठी आहे? तर तुम्ही जर एक वेडिंग फोटोग्राफर असाल आणि 35mm तुमची गो टू लेंथ असेल आणि बेस्ट इमेज क्वालिटी, फास्ट ऑटो फोकस, अमेझिंग शार्पनेस इवन ॲट वाईड ओपन, ही जर तुमची प्रायोरिटी असेल तर ही तुमच्यासाठी एक मस्ट हॅव लेन्स आहे. पण जर तुम्ही सिनेमॅटिकसाठी यूज करायचा प्लॅन करत असाल तर 35 1.4 ही तुमच्यासाठी बेटर ऑप्शन राहील आणि ती गिम्बलवर पण चांगल्या प्रकारे बॅलन्स होईल. पण तुमचं बजेट एवढं नाही आहे आणि तुम्हाला एक फास्ट आणि शार्प 35mm लेन्स हवी असेल तर तुम्ही निकॉन 35 1.8S लेन्स घेऊ शकता. तर तुम्हाला ही लेन्स कशी वाटली आणि एवढे पैसे देऊन तुम्ही ही लेन्स घ्याल का? कमेंटमध्ये मला हे नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मराठीतलं आपलं कंटेंट अजून तुम्हाला पाहायचं असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.